बेखुदी की जिंदगी हम जिया नहीं करते, वोट दूसरों को हम दिया नहीं करते। उनको इलेक्शन जीतना है तो बोलो बीजेपी में आओ, क्योंकि पीछा हम भी किसी का किया नहीं करते। मी विनंती करेन आदरणीय फडणवीस साहेबांना की त्यांनी मंचावर येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करावं। जरा जोरदार टाळ्या सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब। नमस्कार, डॉक्टर हेमंत सवरा या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सभेला निवेदन करण्यासाठी मी पोहोचलो आहे। डहाणू रोडला बॅकस्टेजची तयारी चालू आहे। माईक, माझं शस्त्र, माझी तलवार माझ्या हाती आली आहे आणि आता थोड्याच वेळात साऊंड चेक होईल आणि त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी होतील। सो आपल्या समोर भरगच्च गर्दी इथे होणार आहे थोड्या वेळाने आणि इथे संपूर्ण स्टेजवर तयारी चालू आहे। फडणवीस साहेब कुठल्याही क्षणी सभेला येतील। समोर सभामंडप आहे, हळूहळू लोकांची गर्दी होते आणि डहाणूकर या सभेला प्रचंड प्रतिसाद देऊन हाऊसफुल करतील यात कोणतीही शंका नाही। 400चा आकडा यावर्षी मोदी सरकार गाठतंय की नाही या प्रश्नाचं उत्तर जनमानसातून मिळेल। चला तर जाऊया आजच्या या जबरदस्त सभेला। किशोर चंद्रशेखरे रचित आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे या ठिकाणी दीप प्रज्वलनाची सूत्र आपल्या हाती घ्यायची। तर या सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जय श्रीराम। या भारत देशामध्ये ज्या ज्या 18 प्रकार जाती असतील त्या वेगळ्या म्हणून केवळ 4 जाती मानल्या। आदरणीय नालिक साहब, आदरणीय गौरव साहब, कुछ खोए बिना हमने आप जैसा अनमोल मोती मिला है, कुछ मांगे बिना हमें आप जैसा हीरा मिला है। ना से हमें अपनी तकदीर पर कि हमें देवेंद्र जी जैसा अच्छा इंसान हमारी पार्टी को मिला है। स्वागत करूया सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं। जय श्रीराम। भारत माता की जय। भारत